मित्रांनो नमस्कार. आपल्या सर्वांनाच माहिती की 2 डिसेंबर होय 2 डिसेंबर रोजी सर्व मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाने 2 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी घोषित केली. चला आता सुट्टी कशी मिळणार ते आपण आता थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 2 डिसेंबर म्हणजे सर्वांसाठी मतदानाचा हक्क. राज्य शासनाने सर्वांना मतदान करता यावे आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने 2 डिसेंबरला सर्वांसाठी ही सुट्टी डिक्लेअर केलेली आहे. चला तर आपण आता आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघूयात. राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणुका या जवळ आलेल्या आहेत. निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना निवडणूक आयोगाने 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली. राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे. मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी होणार असून मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होईल. या निवडणुकीमध्ये एकूण 1,07,03,576 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आयोगाने 6,859 सदस्य आणि 288 नगर अध्यक्षांच्या निवडीसाठी ईव्हीएम तंत्राचा वापर हा निश्चित केला आहे. प्रचारासाठी मुदतवाढ दिल्यानंतर मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देऊन नागरिकांना मतदानासाठी सज्ज राहता यावे असा विचार आयोगाचा आहे. हे पाऊल मतदानामध्ये वाढ घडवण्यास निरनिराळ्या मतदानासाठीचे सोयीचे ठरेल असा निवडणूक आयोगाचा उद्देश आहे. कोकण 27, नाशिक 49, पुणे 60, छत्रपती संभाजीनगर 52, अमरावती 45, नागपूर 55 या विभागामध्ये निवडणूक होणार आहेत. 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. यामधून 6,859 सदस्य आणि 288 अध्यक्ष यांची निवड होणार आहे. 246 नगरपरिषदांमध्ये 10 नवीन नगरपरिषदांचा समावेश आहे. 15 नवीन नगरपंचायतीसाठी मतदान असणार आहे. निवडणूक आयोगाने दुबार नाव असलेल्यांवर संभाव्य दुबार नावाबाबत दक्षता घेण्यात आली. टूलद्वारे याचा शोध घेऊन संभाव्य दुबार मतदाराच्या नावापुढे डबल स्टार करण्यात आलं. दुबार मतदारासोबत डबल स्टार आलं आणि त्याने रिस्पॉन्स दिला नाही तर त्या मतदाराकडून एक डिक्लेरेशन घेतलं जाईल. कुठल्याही मतदान केंद्रावर मतदान केलं नाही असे लिहून घेतलं जाईल. या मतदान केंद्रानंतर दुसरीकडे मतदान करणार नाही असं त्याच्याकडून लिहून घेतलं जाईल असं राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.